मस्त अशी गरमागरम आमटी, सोबतच वाफाळलेला भात आणि ही आमटी अशी थंडीच्या दिवसामध्ये थोडी पातळ आणि जास्त आमटी घालून भात खायला खूप छान लागतं. तर ही आमटी कशी करायची सोप्या पद्धतीने आणि त्याचबरोबर तोंडी लावायला कुरकुरीत असे हे वांग्याचे काप, वरून कुरकुरीत आणि आतून मऊ असणारे, हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि पाहता पाहताच आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला सुरुवात करूया. वेलकम टू नंदाज युनिक किचन. छान मस्त असे वांग्याचे काप बनवायचे. त्यासाठी मी इथं 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला पावडर, पाव चमचा हळद आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे. त्याचबरोबर 4 चमचे रवा, 1 चमचा डाळीचं पीठ आहे आणि थोडंसं मीठ त्याच्यात मिक्स करण्यासाठी. आता हे माझ्याकडे एक मोठं छान ताजं वांग आहे ऑर्गॅनिक. आता ह्याचे मी काप करून घेते. आता हे ऑर्गॅनिक वांग आहे, माझ्या भाच्याच्या शेतातलं, त्याने आणून दिलेलं आहे आणि त्यामुळं मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करत आहे. खूप मोठं आहे हे वांग, मला ह्याचे हाफ हाफ काप करावे लागतील. काप करून घेते मी आधी. हे सगळ्या वांग्याचे मी काप केले आणि ते हाफ हाफ केलेत. आता ह्याच्यावर मी मीठ टाकून घेते. काप केल्यानंतर धुवायचं नाही, मी आधीच सगळं स्वच्छ धुवून घेतलेलं होतं हे वांग. त्याला मीठ आणि लिंबू लावून घ्यायचं, म्हणजे ह्याला पाणी सुटतं. लिंबू आपण पिळून घेऊया आणि हे लावून घेऊया ह्याला. मीठ आणि लिंबू ह्या कापांना छान आपण चोळून घेऊ सगळं. सगळ्या कापांना मीठ आणि लिंबू लावून घेतलंय. आता आपण काय करूयात, हा जो मसाला आपण घेतलाय तो छान हाताने मी मिक्स करून घेते आणि हा मिक्स केलेला मसाला जो आहे तो प्रत्येक कापाला लावून घ्यायचा आहे. त्याला ओलसरपणा आल्यामुळं हा मसाला छान चिकटतो. ह्याला प्रत्येक कापाला आपण हा मसाला लावून घेऊया. आमटी करण्यासाठी मी इथं डाळ शिजवून घोटून घेतलेली आहे. आता डाळ आणि भाताचा कुकर कसा तयार करायचा हे मी आधीच्या रेसिपीमध्ये अपलोड केलेलं आहे. डाळ तडका राईसची एक रेसिपी दिलेली आहे, त्याच्यामध्ये हा कुकर बरोबर कसा तयार करायचा, पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं डाळीला आणि तांदूळाला हे सांगितलेलं आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. त्याच्यानंतर इथं आपण 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, कढीपत्त्याची काही पानं, कोथिंबीर आणि 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. हे आपण कलबत्त्यामध्ये ठेचून घेऊयात. हे छानपैकी मी कलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे. आपण हे काढून घेऊयात. मी गॅसवर एक पातेलं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 चमचे एवढं तूप टाकून घेतलेलं आहे. आमटी ही तुपाच्या फोडणीची छान लागते. आता हे तूप गरम झालं की ह्याच्यामध्ये जाईल आपली मोहरी, त्याच्यानंतर जिरं, हिंग, थोडी हळद टाकते मी, फोडणी बाहेर उडू नये म्हणून, आणि आपण केलेला हा ठेचा. याची कडक फोडणी दिली ना की आमटी एकदम गरमागरम मस्त लागते. आता हे आपण परतून घेऊया ठेचा जरा. आता हा ठेचा परतला की ह्याच्यामध्ये आपण टाकूया लाल तिखट आणि काळं तिखट. लाल तिखट टाकते मी अर्धा चमचा. तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. हे दोन्ही तिखट टाकले मी, लाल आणि काळं. इतकी सोपी आणि छान तुपाच्या फोडणीमुळे ही आमटी छान लागते. आता आपण घोटून घेतलेली डाळ टाकूया. आणि कन्सिस्टन्सी पाहून गरम पाणी आपण ऍड करायचं ह्याच्यामध्ये. गरम पाणीच घालायचं म्हणजे आमटीची चव छान होते.
कन्सिस्टन्सी बघून गरम पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार ऍड करायचं आणि चवीप्रमाणे ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आपल्याला. ही आमटी थोडी पातळ छान लागते गरमागरम. हे बघा, थोडा वेळ ही उकळू द्यायची म्हणजे याला टेस्ट छान येते. आमटीची फोडणी होईपर्यंत हे जे काप आपण मसाला लावून ठेवलेले त्याला छान पाणी सुटलेलं आहे बघा. आता आपण ह्याला वरून रवा, डाळीचं पीठ आणि मीठ हे मिक्स करून लावणार आहे. हे मी मिक्स करून घेते म्हणजे आपण हे शॅलो फ्राय करून घेऊयात काप. हे मिक्स करून झालं की याच्यामध्ये हे काप असे उडवायचे की जेणेकरून त्याला सगळीकडे हा रवा आणि पीठ लागलं पाहिजे. मी लावून घेते 1-2-3 कापांना. त्या कापांना रवा आणि पीठ मीठ मिक्स करून लावलेले. आता आपण हे पॅन मध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये घालूयात. वांग खूप मोठं होतं त्यामुळे मी सेमी सर्क्युलर शेप मध्ये हे काप केलेले आहेत. आता हे आपण फ्राय करून घेऊयात. अर्ध्या मिनिटानंतर बघा हे काप आपण उलटवून घेऊयात. आणि दुसरी ही बाजू आपण तशीच फ्राय करून घ्यायची. छान कुरकुरीत असे हे काप होतात बघा. वरून मस्त आणि आतून छान मऊ असे हे शेकले जातात, वाफवले जातात. दुसरी बाजू आपण तशीच करून घेऊया. दोनही बाजूने हे काप छान फ्राय झालेले आहेत. आता मी हे काढून घेते. बघा मस्त असे हे कुरकुरीत आपले वांग्याचे काप असेच मी उरलेले घेते फ्राय करून. हे सगळे काप माझे फ्राय करून झालेले आहेत. हे काप वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट असे छान वाफवले जातात. मस्त असे क्रिस्पी हे वरून झालेले आहेत काप सगळे. आता हे काप होईपर्यंत आमटी आपली उकळत होती. मी काय केलं, कुकरचं झाकण पडेपर्यंत आपण ह्याची पूर्वतयारी केली काप करण्याची. ते थोडे मुरले तोपर्यंत मी आमटी फोडणी टाकली आणि आमटी उकळेपर्यंत हे काप फ्राय करून घेतले, शालो फ्राय, की जेणेकरून हे गरम गरम आपल्याला खायला मिळतील. आता आपण हे सर्व करूयात. इथं गरम गरम वाफाळलेला भात, आपली तयार झालेली मस्त आमटी गरमागरम थंडीच्या दिवसामध्ये अशी खायला मजा येते. ही छानशी आमटी, पातळ आमटी आणि भात त्याच्यासोबत तोंडी लावायला आपल्याला इथं वांग्याचे काप. खूप छानसा असा संध्याकाळच्या जेवणाचा आपला मेनू. तुम्ही असा मेनू नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची रेसिपी कशी झालेली आहे. भेटूया परत एकदा अशाच छानशा व्हिडिओमध्ये. टिल देन, गुड बाय.